राम राम विद्यार्थी मित्रांनो, आजची माहिती एकदम नाविन्यपूर्ण आहे. कशी आहे लक्षात घ्या. आपण अंक लिहितो आणि त्याच्यावर शून्य आल्याच्या नंतर गणना कशी करतो. जर 1 2 3 4 5 आपल्याला 9 पर्यंत येते. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. आता तिथून पुढे काय करायचंय लक्षात घ्या. जेव्हा एकावर 9 शून्य येतील तेव्हा त्याला अब्ज म्हणा. 10 आले खर्व, 11 आले निखर्व, 12 आले महापद्म, 13 आले शंकू, 14 आले जलधी आणि 15 आले अंत्य. मग आता इथं लक्षात घ्या, एकावर 15 शून्य घेतले आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. आता इथं खर्व, निखर्व, महापद्म, महापद्म, शंकू, जलधी, अंत्य. कशी वाटली माहिती? आवडल्यास शेअर करा आणि पुढची माहिती असेल तर कमेंट करा.